आज आपण चवळीच्या दाण्यांची चमचमीत अशी रस्सा भाजी बघणार आहोत। भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो देखील चिरून घेतलेला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंचाचे आल्याचे तुकडे 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता मी हे व्यवस्थित तव्यावर भाजून घेणार आहे। आपले कांदे भाजून होतील तोपर्यंत इकडे मी गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आता पाव चमचा हळद घालून घेणार आहे, पाव चमचा मीठ देखील मी घालून घेणार आहे आणि हे 1 वाटी चवळीचे दाणे व्यवस्थित सोलून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आता आपण या गरम पाण्यात टाकायचे आहेत। आणि हे व्यवस्थित आपण 5 मिनिट हे दाणे या पाण्यामध्ये शिजू द्यायचे आहेत। आपले कांदे भाजत आलेले आहेत। यामध्येच मी 1 चमचा जिरे देखील घालून घेणार आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आपल्याला हे जास्त शिजू द्यायचे नाही, हलके नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आलं आणि लसूण देखील आपण घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे। आपला मसाला व्यवस्थित भाजत आलेला आहे। 2 मिनिटात आपला मसाला भाजून होणार आहे। कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण घेताना नेहमी तुम्ही जेवढा कांदा घ्याल त्याच्या निम्मे तुम्ही टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे लसूण आणि आल्याचं प्रमाण देखील तसंच घ्यायचं आहे। जेवढा लसूण घ्याल त्याच्या निम्मे तुम्ही आलं घ्यायचं आहे, त्यामुळे टेस्ट व्यवस्थित होते, कुठलंही प्रमाण कमी जास्त होत नाही। आपला हा मसाला आता व्यवस्थित भाजून झाला आहे। गॅस बंद करून मी आता थंड झाल्यावर हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे। आपला मसाला देखील वाटून झालेला आहे आणि हे आपले चवळीचे दाणे देखील व्यवस्थित शिजलेले आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे। एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापून घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण हे वाटलेला जो आपला मसाला आहे तो व्यवस्थित आपण यात तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। सुक्या मसाल्यांमध्ये मी 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 2 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा धणेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व सुके मसाले आपण यात घालून व्यवस्थित हे 2 ते 3 मिनिट यात परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना कडेने किती छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण आता थोडी कसुरी मेथी घालून घेणार आहोत। यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर हे मी आता असं व्यवस्थित शिजू देणार आहे, म्हणजे आपल्या मसाल्यांना व्यवस्थित तरी येते। मसाल्यांवर तेल आलेलं आहे। आता आपण यामध्ये हे शिजवलेले दाणे आहेत ते घालून घेणार आहोत। दाणे घालून झाल्यानंतर आपलं हे 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मसाल्यांमध्ये शिजलेले आहेत। आता आपण यात आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवा, केव्हाही कुठल्याही रस्सा भाजीमध्ये मसाला परतत असताना त्यात गरम पाणी घाला, म्हणजे तरी लवकर येईल। एकदा उकळी आल्यानंतर आपण हे लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचं आहे। झाकण न ठेवता आपण हे शिजवायचं आहे। 5 ते 7 मिनिट भाजी शिजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आपल्या भाजीला आलेली आहे। आता मी ही गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। शक्यतो बाजरीच्या भाकरी सोबत ही भाजी खूप छान लागते। तयार आहे आपली चवळीच्या हिरव्या दाण्यांची चमचमीत अशी रस्सा भाजी। तुम्हीही अशाच प्रकारे बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका। खूप छान अशी ही भाजी तयार होते।
तेव्हा पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.